प्रेक्षकांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू शाळेत निघालेली असते. तिला चांगदेव महाराजांनी काल रात्री काय सांगितलं हे आठवत असतं की हिला कीर्तन करू द्या, पोपटपंची नको, तुम्ही नवीन काही हिला शिकवू नका व्यंकू महाराज. तेवढ्यातच तिथे गोपाळ येतो आणि म्हणतो, ए इंदे, उगाचच टेन्शन घेऊ नको, मी घेणार आहे तुझी तालीम. इंदू म्हणते, असं केलंस ना तर खूपच बरं होईल. गोपाळ म्हणतो, ते जाऊ दे, मला सांग, अरोस्कर महाराजांनी मला कसं एक विषय लिहून दिलेला बोलायला, तसं बाबांनी तुला काय दिलंय का? इंदू म्हणते, नाही, निगोजकर महाराजांनी अटच घातली आहे की तू मनाने कीर्तन करायचं. गोपाळ म्हणतो, निगोजकर महाराज एक डोक्याला तापच आहेत. इंदू म्हणते, मोठ्या माणसांबद्दल असं बोलायचं नाही हं गोपाळ. गोपाळ म्हणतो, ते सूड खाऊन वागतात त्याचं काय? बरं बाई, नाही बोलत. मग आता तू कीर्तन त्या विषयावर करणार आहेस? काही ठरवलं आहेस का? इंदू म्हणते, गुरुविषयी. गोपाळ म्हणतो, गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ह्याच्यावरच ना? वा वा, खूप छान विषय निवडलायस. इंदू म्हणते, मला जी कीर्तनाची गोडी लागली आहे ना ती माझ्या गुरूंमुळेच लागली आहे आणि म्हणूनच मी या विषयावरती कीर्तन करणार आहे. माझ्या गुरूंमुळेच मी हे करू शकते. जसं विठुराया माझा पाठीराखा आहे ना, तसं व्यंकू महाराज पण माझे पाठीराखा आहेत, माझे गुरु आहेत. सद्गुरू वाचुनी सापडेना सोय, धरावे पाय आधी आधी. गोपाळ म्हणतो, वा, लईच अवघड विषय निवडलायस पोरी. बरं, काय टेन्शन घेऊ नको, शाळा सुटली की मी महालय मास्तरांना सांगतो, तालिमीचा वर्ग द्या आम्हाला तालीम करायची आहे. चल आता रात्री तुझं कीर्तन गाजणार बघ, असं म्हणत ते शाळेत जातात. विंजेची अवस्था खूपच बेकार झालेली असते. तेवढ्यातच तिथे आनंदी येते आणि म्हणते, काय हो जावई बापू, अजून तुमचा त्रास थांबला नाही का? विंजे म्हणतो, अहो थांबलाच की, थांबायला तयारच नाही आहे हो. आनंदी म्हणते, त्या कार्टीची हालत अशी तुम्ही करणार होतात ना, आणि तुम्हालाच पचत नाही तर कशाला खायचं इतकं? कवापासनं पाहते मी, सारखं सारखं जात आहे परसाकडं. विंजे म्हणतो, अहो काय मुद्दामून करतोय का आम्ही? नेचर्स कॉल येत आहेत, कसं थांबू? आनंदी म्हणते, हो कळतंय मला, पण आज ते कीर्तन आहे ना. विंजे म्हणतो, ओ थांबा, गुडगुडतंय. आणि मग तो म्हणतो, जातो. आनंदी म्हणते, जा जा लवकर जा, इथंच होईल नाहीतर. मी एवढं औषध टाकलं इंदीच्या तर तिला काय होईना, आणि ह्यांना कसं काय? आणि ती विचारात पडते. मग ती नारायणीकडे लगेच जाते आणि नारायणीचा हात पिरगळते. नारायणी म्हणते, आई ग, काय करतेस तू? आनंदी म्हणते, शिक्षा करते तुला. खाली मुंडी पातळ धुंडी, लाज नाही वाटत का ग तुला कारस्थानं करायला? जे औषध मी इंदूसाठी आणलं होतं. नारायणी म्हणते, इंदूसाठीच औषध ना, मग कारस्थानं कोण करते, तू की मी? आनंदी जोरातच ओरडते, थोबाड इकडचं तिकडं करून टाकेन. लाज नाही वाटत का ग? आईशी बोलतेस असं तू? गळ्यात मंगळसूत्र आलं म्हणून शहाणपणा करू नकोस, सोडणार नाही मी तुला. नारायणी म्हणते, ते चांगलंच माहिती आहे मला. आनंदी म्हणते, जावई बापूंच्या चहामध्ये औषध घातलंस ना, त्या बिचाऱ्याची काय हालत झाली आहे बघितलंस का तू? नारायणी म्हणते, आई अगं, पोटची पोरगी आहे मी तुझी, माझी हालत तुला कधी दिसली नाही? आनंदी म्हणते, गप्प बसायचं हां, नाहीतर अशी हाणेन ना, असं म्हणून ती तिला मारायला जाते. तेवढ्यातच तिथे शकू येते आणि ती त्यांना थांबवते. म्हणते, हो काय करताय मोठ्या बाई? आणि मग नंतर आनंदी तिथून निघून जाते रागातच. शकू म्हणते, नारायणी काय झालं? नारायणी म्हणते, मी ठामपणे उभे राहिले. मी आता इंदूच्या पाठीमागे ठामपणे उभी राहणार, तिची पाठ राखीन म्हणून. तिच्या मार्गात कुणालाच अडथळे आणून देणार नाही. इकडे आनंदी विचारत असते आणि म्हणते, या कार्टीचा पुन्हा उदो होण्याआधी हिला थांबवलीच पाहिजे. आज काय पण होऊन कीर्तनाला हिला उभं करायचं नाही, उभं राहताच कामा नाही ही. तेवढ्यातच तिथे एक माणूस गव्हाचं पोतं घेऊन येतो. तो म्हणतो, मोठ्या बाई पोतं. आनंदी म्हणते, मला कशाला सांगताय, कोटी घरात ठेवा. तो होय म्हणतो आणि पोतं उचलतो. तेवढ्यातच आनंदी म्हणते, थांबा, इथंच राहू द्या, तुम्ही जा. आणि मग ती सुशिलाला हाक मारते, सुशिले, हे गव्हाचं पोतं कोटी घरात ठेवायचं आहे. सुशिला म्हणते, हा, 2 भाकऱ्या थापते आणि ठेवते. ती म्हणते, सगळी कामं तूच करणार आहेस का? तुझी ती बिनकामाची भाची आहे ना, तिला सगळं सांग आता, तिला नेऊन टाकायला सांग. त्याआधी कोटीघर नीट स्वच्छ करून घे. काय ते उंदीर खूप त्रास देतात ना, खराब करून टाकतात सगळं. त्यामुळं आधी सगळं स्वच्छ नीट करून घे आणि मगच ते आत ठेव. तर सुशिला म्हणते, राहू द्या, मीच करते ना सगळं. तर तिचं कीर्तन आहे ना आज. आनंदी म्हणते, सुशिले, तुला तुझ्या करिश्माची शपथ घेऊन सांग की
तुझी भाची मोठी कीर्तनकार झालेली तुला चालणार आहे का? ती तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल हे तुला चालणार आहे का? सुशीला म्हणते, नाही नाही, मी आल्या आल्या तिच्याकडनं समधी कामं करून घेते, सगळी साफसफाई करून घेते, सगळं सामान नीट लावून घेते, खायला कार आणि भुईला भार असं म्हणते ती. आणि मग म्हणते, आनंदी म्हणते की हां, ही खरी माझी सुशीला. तर म्हटलं की तलवार बरोबर कळतंय तुला ग. आता कसं, आता तिच्याकडनं सगळी कामं करून घे, तिला सारखं कीर्तन कीर्तन करू देऊ नकोस, नाहीतर एक दिवस तुला डोक्यावर नाचवेल ती. तिला कीर्तनापासून लांब ठेव. लक्षात येतंय ना तुझ्या? सुशीला म्हणते, होय येतंय लक्षात माझ्या. आता बघाच कसं कीर्तन ती करते. इकडे गोपाळ आणि इंदू शाळेतून घरी येत असतात. गोपाळ तिला म्हणतो, आज दुसरी काही कामं करत बसू नकोस, कारण प्रॅक्टिस लय महत्त्वाची आहे. आवरून लगेच तालमीच्या खोलीत ये. तेवढ्यातच ते आदू येतो. तो म्हणतो, दादा तुम्ही दोघं कुठे चालले आहात? गोपाळ म्हणतो, उगाचच साळसूदपणाचं आणू नकोस. ह्यांना सगळं ऐकलंय आपलं आणि तरीसुद्धा विचारतोय. आदू म्हणतो, बरं मग तुम्ही दोघंच जाणार आहात का? तर नाहीतर मग मी जातो घरी. तो जायला निघतो. इंदू म्हणते, का तुला वेळ नाही आहे का आमच्यासोबत यायला? तीन तिघाडा काम सावरा, आपण तिघं जाऊ. मग ते एकमेकांच्या हातावरती हात ठेवतात. इकडे इंदू घरी येते, दप्तर ठेवते आणि डबा उघडून शोधत असते, पण तिला काही मिळत नाही. ती पाणी पिते. तेवढ्यातच तिथे सुशीला येते. इंदू म्हणते, अगं आत्या, मला खूप भूक लागली आहे. सुशीला म्हणते, सदा कदा भूक भूक, गाडगभर गिळायला पाहिजे, नुसतं काम करायला नको तुला. इंदू म्हणते, अगं आत्या, मी काम करायला कधीच नाही म्हणत नाही. सुशीला म्हणते, नाही म्हणू पण नकोस. काय ते कोटी घरात किती घाण झाली आहे. मला मोठ्या बाई किती वरडल्या माहिती आहे का? नवीन गव्हाचं पोतं आणलंय, ते नीट पाकड स्वच्छ कर आणि मग भरून ठेव कोटीमध्ये, कळलं का? इंदू म्हणते, अगं मला आज कीर्तनाची तयारी पण करायची आहे. सुशीला म्हणते, भूक लागली आहे ना, पोटात खड्डा पडलाय ना, मग मी सांगितलंय ती सगळी समधी कामं करायची. नाही केलीस ना तर 8 दिवस उपाशी मारीन. आता तूच ठरव, कीर्तनाची तयारी करायची का कोटी साफ करायची. इकडे आदू गोपाळ त्यांचे मित्र तालमीसाठी जमलेले असतात. आदू मृदुंगा वाजवत असतो आणि त्याचे मित्र टाळ वाजवत असतात. गोपाळ म्हणतो, अरे इंदूची प्रॅक्टिस घ्यायची होती ना, मग ह्यांना कशाला इथं घेऊन आलायस? आदू म्हणतो, अरे कीर्तनाचं पाठांतर आहे ना, हे असायलाच पाहिजेत. गोपाळ म्हणतो, वा वा वा, माझा भाऊ हुशार झाला, वाजवा वाजवा. पप्पा म्हणतो, मृदंगवाला आलाय, टाळकरी आलेत, पण मेन कीर्तनकार कुठं आहे? गोपाळ म्हणतो, ती येईलच रे, वाजवा तुम्ही, वाजवा. मग ते वाजवतात. इकडे इंदू कोटी घरात काम करत असते. तेवढ्यातच तिथे आनंद येते. ती सगळं ते बघत असते. तेवढ्यातच तिच्या मागे मागे नारायण येते. तिला खूपच वाईट वाटत असतं. इंदू सगळी साफसफाई करत असते. इकडे पप्प्या वाट बघून बघून शाळेत झोपलेला असतो. सगळे टाळ वाजवून एकदम त्याला दचकून उठवतात झोपेतून. तो म्हणतात, मला का उठवलं रे झोपेतून? एक मुलगी म्हणते, झोपायला आलोय का रे आपण इथं? पप्प्या म्हणतो, नाही, कीर्तनाची प्रॅक्टिसला आलोय. पण मेन कीर्तनकार कुठे आहे? आदू गोपाळकडे जातो आणि म्हणतो, दादा अरे खरंच खूप उशीर झालाय रे. इंदू अजून नाही आली? गोपाळ म्हणतो, होय रे, लय उशीर झालाय. आदू एक काम कर, तू घरी जा आणि बघून ये काय झालंय ते. आदू हो म्हणतो. गोपाळ म्हणतो, आणि ऐक, कुणालाच काही कळलं नाही पाहिजे आपण इथं जमलोय ते, जा लवकर. इकडे इंदू पोती उचलत असते. तिला ते जमत नसतं. नारायणी तिच्या मदतीला जाणार, तेवढा त्याचा आनंद तिला हात धरून थांबवते. मग तिला दम देवते की तू तिला मदत करायची नाहीस, आणि मग ती तिकडून निघून जाते. इकडे इंदू दमून खाली पोत्यावर बसलेली असते. तिला व्यंकू महाराजांनी एकदा काय गोष्ट सांगितली ती आठवत असते. व्यंकू महाराज सांगतात, आपला हा विठुराया देवळात किंवा मूर्तीमध्येच असतो असं नाही, तर तो करत असलेल्या रोजच्या कामामध्ये सुद्धा असतो. तुला माहिती आहे का इंदू बाळा, संत जनाबाईंना त्यांच्या प्रत्येक कामामध्ये आपला विठुराया मदत करायला यायचा. म्हणजे तो त्यांच्याबरोबर जमीन सारवायचा, शेणाच्या गोवऱ्या थापायचा. जनाबाई अनाथ होत्या. त्यांना त्यांच्या हक्काचं असं कोणतं माणूस नव्हतं. त्या म्हणायच्या, विठुरायाच माझं सगळं काही आहे. आई वडील बहीण भाऊ सखा सगळं विठुराया आहे. जनाबाईंना विठ्ठल त्यांच्या कामात मदत करायचा. त्यांचा हातभार लावून कामाचा भार हलका करायचा. त्यांना वडिलांसारखं नाव महकू घालायचा. तुला माहिती आहे का, ह्या जनाबाईंना एकदा खूप दळण दळायचं होतं. त्या एकट्याच होत्या. मग आपला विठुराया त्यांच्या मदतीला धावून गेला आणि त्यांच्याबरोबर बसून विठुरायाने ते दळण दळलं. तर इंदू बाळा, ह्याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची, नुसतं संतांच्या गोष्टी म्हणून ऐकायच्या नाही, तर आपण त्यातून काहीतरी शिकायचं. आपण उठता बसता विठुरायाचं नाव घेतलं तर तो आपल्याला कायम सोबत करतो, तो आपल्या कायम सोबत राहतो. मग व्यंकू महाराज जनाबाईंचा एक अभंग म्हणतात आणि इथेच हा भाग संपतो.